नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका अपडेटमध्ये. मित्रांनो, आज वॅकन्सी घेऊन आलो आहे. पहा, टाटा मेमोरियल हॉस्पिटल म्हणजे टाटा मेमोरियल सेंटरचे जे हॉस्पिटल आहे त्याच्या अंतर्गतची वॅकन्सी असणार आहे. ही वॅकन्सीची जाहिरात ही 9/5/2025ला आलेली आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला कोणत्या ठिकाणी याच्यामध्ये जॉब करायचं आणि याचं फॉर्म कुठे भरायचा आहे, त्यानंतर किती तारीख वगैरे आहे, ही पूर्ण माहिती या व्हिडिओच्या शेवटी पर्यंत तुम्हाला भेटून जाईल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरू नका मित्रांनो. तर पहा, टाटा मेमोरियल सेंटर जे हॉस्पिटल आहे आपल्या भारतामध्ये विविध ठिकाणी जे आहेत, विविध राज्यामध्ये जे आहेत, त्या अंतर्गत ही भरती होणार आहे. तर याच्यामध्ये टाटा मेमोरियल सेंटर त्यामध्ये मयूरभंज डिस्ट्रिक्टमध्ये भुवनेश्वर ओडिसामध्ये याची भरती असणार आहे मित्रांनो. त्यामध्ये पहा, जे 9 तारखेला याची जाहिरात आलेली आहे. वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे ऑन द बेसिस ऑफ कॉन्ट्रॅक्ट बेस. ठीक आहे, तर ही भरती ही पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे, परमनंट नसणार आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला परत कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करून देऊ शकतात आणि त्यानंतर याच्यामध्ये सॅलरी पण चांगली असणार. जे कोणी या भुवनेश्वरमध्ये असेल, ओडिसा ज्या एरियामध्ये असेल, किंवा ज्या कोणाला स्टेटच्या बाहेर जाऊन दुसरीकडे जॉब करायचं किंवा अशा ठिकाणी जॉब करायचं आहे, त्यांच्यासाठी चांगली महत्त्वाची बातमी आहे. त्यानंतर परत एकदा, आणि जे कोणी सध्या जॉब नाही आहे वगैरे, जॉबच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी पण चांगली गोष्ट आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आणि व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहताय तर व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, 22 तारखेचे जे इंटरव्ह्यू असणार आहे, तुम्हाला 22/5/2025ला इंटरव्ह्यू द्यायला जायचं आहे तुम्हाला. आणि याचं जे इंटरव्ह्यू होणार आहे त्याच ठिकाणी होणार आहे, मयूरभंज डिस्ट्रिक्ट ओडिसा या ज्या तिथल्या टाटा मेमोरियल सेंटरच्या हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला 10 ते 11 या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे तिथल्या ह्या हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे, तर हे 22 तारखेला होणार आहे, एवढं लक्षात असू द्या सगळ्यांना, 22/5/2025ला. ठीक आहे, त्यानंतर पहा, याच्यामध्ये वॉक इन इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ स्टाफ नर्स EDP प्रोजेक्ट ॲट मयूरभंज डिस्ट्रिक्ट ओडिसा स्टेट प्रोजेक्ट या अंतर्गत ही भरती होणार आहे फॉर अ पिरियड ऑफ 6 मंथ. सुरुवातीला 6 मंथचा पिरियड दिलेला आहे. जर नंतर त्यांना गरज असेल तर परत तुम्हाला देऊ शकतात. पण कोणतीही भरती सुरुवातीला 6 महिने, 11 महिने, 29 दिवस अशा प्रकारचीच असते, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवाली. त्यानंतर पहा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जॉब लोकेशन मयूरभंज डिस्ट्रिक्ट ओडिसामध्ये होणार आहे. तुम्हाला पोस्ट काय आहे, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, पे स्किल किती असेल, नंबर ऑफ पोस्ट आणि जॉब लोकेशन कुठं आहे. तर पहा, सुरुवातीची पोस्ट जी आहे नर्स आहे. त्यानंतर तुम्ही GNM किंवा BSc जर असेल तर तुम्ही भरू शकता, पण तुमचं प्रत्येक कोणत्या कॉलेजमधून झालं त्या युनिव्हर्सिटी अंतर्गत तुमचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं पहा, 1 इयर एक्सपिरियन्स असेल मॅन्डेटरी हॉस्पिटल सेटअपमध्ये, प्रिव्हेंटिव्ह किंवा ऑन्कोलॉजी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये. जर तुमचं 1 वर्षाचा अनुभव असेल तरच तुम्हाला याला भरता येईल, कारण याच्यामध्ये अनुभवाचं प्राधान्य खूप टॉप बेसिसला दिलेलं आहे. त्याच्याविषयी तुम्हाला याच्यामध्ये अप्लाय करता येत नाही, पण GNM आणि BSc वाले दोन्ही पण याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. त्यानंतर याची सॅलरी जी असणार आहे 28,000 ते 30,000च्या अंतर्गत दोन्हीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये सॅलरी भेटणार आहे. 28,000 ते 30,000च्या मध्ये सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर पोस्ट ही एकच आहे, आणि तुम्हाला जॉब लोकेशन कुठं आहे, जॉब लोकेशन हे डिस्ट्रिक्ट मयूरभंज ओडिसा स्टेटमध्ये तुम्हाला जॉब करायचं हे त्याचं जॉब लोकेशन आहे मित्रांनो. ठीक आहे, जॉब लोकेशन कोणतं आहे, डिस्ट्रिक्ट मयूरभंज हॉस्पिटल ओडिसा स्टेट यामध्ये तुम्हाला जॉब करायचं आहे. त्यानंतर पहा, काही नोट्स आहेत, काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, ते पुढचे पॉईंट्स पण पाहून घेऊ आपण काय काय आहेत ते. पहा, नोट्स कोणते आहेत, सुरुवातीचे जे पॉईंट महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे, एज लिमिट शुड नॉट बी मोर दॅन 30 years ॲज ऑन 1/5/2025. तर तुमचं वय जे आहे 30 वर्षाच्या वरी नसलं पाहिजे, 30 वर्षाच्या खालीच वय असणं गरजेचं आहे. याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकत नाही, एवढं लक्षात असू द्या. त्यानंतर दुसरं आहे, प्रेफरन्स विल बी गिव्हन टू कॅन्डिडेट रिसिडिंग इन अ मयूरभंज डिस्ट्रिक्ट अँड हॅव्हिंग अ नॉलेज ऑफ ट्रिबल अँड ओडिया लँग्वेज. जे कोणी फॉर्म भरतंय तर त्यांनी एक लक्षात असू द्या, जर तुम्ही ह्या ओडिसा एरियामधील असताल किंवा मयूरभंज जिल्ह्यामधील असताल तर तुमच्यासाठी जास्त प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर ओडिया लँग्वेज हे ज्यांना येईल त्यांना पण प्राधान्य दिलं जाईल. जो ह्या स्टेटमधील वगैरे जे कोणी आहे त्यांनी हे नक्की फॉर्म भरून टाका, कारण तुम्हाला प्राधान्य 100% देणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं काय पॉईंट आहे, एलिजिबल कॅन्डिडेट्स काय सांगितलं पाहिजे, एलिजिबल कॅन्डिडेट्स मे अटेंड अँड वॉक इन इंटरव्ह्यू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग नॅशनल इन्स्टिट्यूट. तुम्हाला कुठं इंटरव्ह्यू होणार आहे, हा इंटरव्ह्यू 22 तारीख 5वा महिना 2025 ह्या रोजी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. 10 ते 11 रिपोर्टिंग टाईम आहे. या वेळेस तुम्हाला या दिवशी कुठे जायचं आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग. कुठली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग पहा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च निसार. ठीक आहे, निसार जाटणी डिस्ट्रिक्ट खोरडा या ठिकाणी तुम्हाला जाऊन हा इंटरव्ह्यू द्यायचा आहे. परत एकदा लक्षात असू द्या, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च निसार, जाटणी डिस्ट्रिक्ट खोरडा, ओडिसा
अलॉंग विथ द बायोडाटा, तुमचा जो काही बायोडाटा आहे, त्यानंतर रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ जे आता सध्यामधली लेटेस्टमध्ये असेल, झेरॉक्स कॉपी ऑफ पॅन कार्ड, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर ओरिजिनल सर्टिफिकेट ॲज सेट ऑफ अटेस्टेड कॉपीज ऑफ ऑल सर्टिफिकेट. त्यानंतर इंटर्नल कॅन्डिडेट्स नीड टू सबमिट NOC फ्रॉम देअर करंट HOD अँड प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर. अशा प्रकारचे हे पॉईंट आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्यानंतर पहा कॉन्टॅक्ट पर्सन कोण आहे, तुम्हाला कोणाशी भेटायचं त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर हे जे कोणी अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना तुम्हाला भेटायचं आहे. मिस्टर अभय कुमार मोहते, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, निसार, या तुम्हाला व्यक्तीला जाऊन तिथं संपर्क करायचा आहे. कधी करायचा? 22 तारखेला 5वा महिना 2025 10 ते 11 या वेळेमध्ये तुम्हाला जाऊन भेटायचं आहे. ठीक आहे, कुठे भेटायचं आहे? हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि जे कोणी तुमचं कलिग वगैरे असतील तर त्यांना हा लिंक पाठवा आणि नवीन अपडेट्स राहण्यासाठी चॅनलला पण त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद मित्रांनो.